हा जो इमोशनल क्वेश्चन माझ्या आयुष्यात ॲड झालेला आहे तो दॅट्स ऑल थँक्स टू अमिता. सो मे बी त्याच्यावरती जास्त तीच आता बोलू शकेल असं मला वाटतं. नक्कीच. सो यू वेंट टू द सेम कॉलेजेस. Yes, we were in the same college, but we got introduced in the last 2 years of college. And is that more because Indranil was not in college? Yes, most of it, yes. बऱ्याच लोकांनी आमच्याकडे इंजिनिअरिंग करताना 4ची 5 वर्ष केलेली होती आणि त्यांची तर इच्छा होती की मी CA करावं. तर मी म्हटलं की इंजिनिअरिंगचं असं आहे की 4ची 5 होतील पण संपेल तरी CA कधी संपेल याची गॅरंटीच नाही आहे. शी फिट्स इन बेटर इन टू द होल फॅमिली इकोसिस्टम दॅन आय डू. कारण की मी फार स्पष्ट बोलतो त्याच्यामुळे कधी कधी दॅट लँड्स मी इन टू ट्रबल. आणि त्यामुळे आय थिंक शी सेट द फाउंडेशन फॉर चितळे बंधू सक्सेस. That brings us to an exciting part 2 of this episode for some fun banter and never heard before inside stories of the Chitales with none other than our special debutant guest, the immensely talented entrepreneur herself and the backbone of Indranil's life, his wife, Amita Indranil Chitale. There is so much more to her than meets the eye. Amita Udpikar Chitale is not just the founder for Schools of Autistic Children, but also of Anyu Biomedical, a healthcare company which deals with the advancements in medical data analysis. Welcome on board, Amita, and thank you so much for joining us on Soulsome today. Thank you for having me. So, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. So, कुठे भेटलात तुम्ही दोघं? कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. Went to the same colleges, eh? The same college, but we got introduced in the last 2 years of college. And is that more because Indranil was not in college? Yes, most of it, yes. He But was I mean- not and I was. Yeah, because you We look missed like each other for the first 2 years. Karan, you look like the academic overachiever kinds. And just like he said, अभ्यास सोडून सगळं करायचं होतं त्याला. Yeah, I wouldn't call overachiever, but yeah, I liked to study. Yes. आणि like to study मध्ये a part of ragging was also doing Indranil's job. हो, ॲक्च्युली 4th इयरमध्ये मी 1-2 असाइनमेंट्स त्याच्यासाठी केल्या होत्या. That's being very modest. 1-2 assignments. ॲट दिस पॉईंट आठवत नाहीये का केल्या होत्या, पण केल्या होत्या. So Indranil, coming to you, what did it take to sweep her off her feet? का इंद्रनील चितळे बस नाम ही काफी था? नाही नॉट ॲट ऑल. आय डोंट थिंक सो दॅट एव्हर वर्क. म्हणजे कारण की ती सगळ्या हुशार मुलांच्यात असायची ना, त्याच्यामुळे त्या सगळ्या हुशार लोकांच्या नेटवर्कमध्ये मला काही जागाच नव्हती. सो आमची ओळख ॲक्च्युली झाली ती म्हणजे अशी 4 हुशार मुलं एकमेकांच्या गोंधळात चालू होते आणि तेव्हा आम्ही म्हणजे आय थिंक ते 2-3 भांडण आणि 4था लाभ म्हणतात तसं माझं झालं. आणि आय थिंक दॅट सिच्युएशन इज ब्लॉसम. म्हणजे असं काही फार काही ऑर्गॅनिकली प्लॅन करून काही केलं असं नाही. आणि ऑल्दो म्हणजे शी डज नॉट बिलीव्ह इट, बट आय हॅड सीन हर इन फर्स्ट इयर. तेव्हा जी 4 सगळ्या हुशार लोकांबरोबर होती. मी म्हटलं अरे ह्यांच्यावर मी हँगआउट नाही करू शकत, त्याच्यामुळे मी लांब राहतो. पण मग नंतर मला एक 3-3.5 वर्षांनंतर चान्स मिळाला, तर त्याच्यामुळे मग देन आय कॅपिटलाइज ऑन इट. राईट. आणि टू विन हर ओव्हर फॅमिली रेकॉर्ड पण मोडला ना याने, कशाचा? कुठल्या बाबतीत? इंजिनिअरिंगचा. Oh. हो, वेळेत संपवलं. नाही, टेल अस अ लिटल इन डिटेल. ते माझ्या बाबांचं असं म्हणणं होतं की बऱ्याच लोकांनी आमच्याकडे इंजिनिअरिंग करताना 4ची 5 वर्ष केलेली होती आणि त्यांची तर इच्छा होती की मी CA करावं. तर मी म्हटलं की इंजिनिअरिंगचं असं आहे की 4ची 5 होतील पण संपेल तरी CA कधी संपेल याची गॅरंटीच नाही आहे. तर त्यामुळे बघू काय होतंय. तर पण मग ती ग्रॅज्युएट होऊन कुठेतरी जाईल, त्याच्यात आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या दृष्टीने आय टूक इट. आपण पावलं उचललीत. पण लग्नाच्या आधी म्हणजे आता ठरलं की आता लग्न करायचंय म्हटल्यानंतर फॅमिलीमध्ये काही रेझिस्टन्स ॲज सच होता? बिकॉज वाय एम आस्किंग इज बिकॉज खानदान की परंपरा असं काही होतं आतल्यात? मगाशी दॅट यू मेन्शन की आई काकू हे सगळे वर ऑन अ लुकआउट. कॉलेजला जायच्या पहिल्या दिवशी मला बाबांनी सांगितलं होतं की तू एवढंच बघ की आपल्या घरात फिट होईल अशी मुलगी शोध, जर प्रेमात पडलास तर. कॉन्फिडेंट ही वॉज. He was very. Now, sometimes I underestimate his foresight.
की ही व्हेरी वेल न्यू वॉट आय वुड बी अप टू. त्याच्यामुळे ही हॅड गिव्हन मी डायरेक्टिव्ह. सो मी म्हटलं ठीक आहे बाबा, बाबांना आपण डिसअपॉइंट नको करायला. तर त्यामुळे आय थिंक तसं काही त्यांना सरप्रायझिंग नव्हतं की मी कोणतरी मुलगी शोधली. आणि वेळ आली तोपर्यंत आय थिंक तू भेटलेलीच होतीस ना आई बाबा. हो लगेच. आमच्या वी बोथ मेट द पेरेंट्स इच. आणि असं काही नव्हतं, मग इट वॉज जस्ट natural progression into it. That is nice. That is nice. No, but why I asked this question was because on a serious note, आपण बऱ्याच वेळा बघितलंय की empires fall usually because of family feuds किंवा आपण म्हणतो तसं dirty kitchen politics. So how did you all make sure that doesn't affect the चितळे ecosystem? ऑनेस्टली एवढा विचार नाही करायला लागला. Really? खरंच नाही करायला लागला. That is so From nice. the moment I met his family, his aunts and uncles and sisters and कोणी त्याच्या वहिन्या सगळ्या, म्हणजे मला असे वेगळे ते कोणी वाटलेच नाहीत. आय फिट इन रिअली वेल. Wow, yeah. टचवूड. म्हणजे उडपीकर टू चितळे ट्रान्झिशन अगदीच स्मूथ झालं. खूपच म्हणजे आय डू नॉट रिमेंबर इवन अ सिंगल मोमेंट ऑफ रेझिस्टन्स फ्रॉम एनीबडी इन द फॅमिली. आणि प्रेशर ऑफ बिंग अ चितळे बहू. सो प्रेशर ऑफकोर्स असतं वेन यू गो टू अ न्यू हाऊस आणि ट्राय टू लर्न देअर ट्रेडिशन्स, कारण बऱ्यापैकी गोष्टी वेगळ्या असतात, सगळं काही आपल्या स्वतःच्या घरासारखं नसतं. पण असं नेगेटिव्ह प्रेशर कधीच नव्हतं. नथिंग नेगेटिव्ह अबाउट इट एव्हर. रादर शी फिट्स इन बेटर इन टू द होल फॅमिली इकोसिस्टम दॅन आय डू. कारण की मी फार स्पष्ट बोलतो, त्याच्यामुळे कधी कधी दॅट लँड्स मी इन टू ट्रबल. बोर्डरूम टॉक कॅनॉट कम ॲट फॅमिली टॉक. तर दॅट इज अ डिफिकल्ट बॅरियर. सो शी डज दॅट बॅलन्सिंग ॲक्ट वेल. What, according to you, Indranil, is the most beautiful or a welcoming change that Amita brought into your life? आय थिंक मोस्ट इम्पॉर्टंट चेंज वुड बी की मी म्हटलं तसं इट्स अ खसलिंग पर्सनॅलिटी दॅट आय एम. रोज काहीतरी करायचंच असतं. मग त्या दृष्टीने स्टॅबिलिटी नसते, कारण की यू आर ऑलवेज दॅट एक्सेंट्रिक फोर्स दॅट इज देअर. सो ती स्टॅबिलिटी आणणं घरी गरजेचं असतं आणि ती आणायचं तसं तो बॅलन्सिंग ॲक्ट कुठेतरी करणं आवश्यक आहे. आय थिंक दॅट हॅज बीन द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन असं मी म्हणेन. What about you, Amita? एक्झॅक्टली ऑपोजिट ऑफ वॉट ही सेड. म्हणजे माझी पर्सनॅलिटी इज व्हेरी लाईक आय विल गो विथ द फ्लो. आय विल रिलॅक्स. इफ गिवन अ चान्स मी सिच्युएशनमध्ये कम्फर्टेबल होईन. बट लुकिंग एट हिम ही इज व्हेरी डिसिजन मेकिंग, कॉन्स्टंटली ट्राईंग टू डू न्यू थिंग्स, कॉन्स्टंटली चॅलेंजिंग द ब्रेन की आता काय करू शकतो, मग ह्याचं काय डिसिजन आहे, असं क्विक डिसिजन मेकिंग, क्विक मुव्हिंग फॉरवर्ड. सो त्या गोष्टी त्यांनी माझ्या लाईफमध्ये आणल्या ज्या अदरवाईज आय वुड बी कम्फर्टेबल की ठीक आहे मी हे करते, आय एम हॅपी. It's a nice balance that you all have achieved. Yeah. Definitely. पण आय हॅव सीन की तुला माणसं लागतात, म्हणजे यू आर क्लोज टू मोस्ट ऑफ द चितळे, सरप्रायझिंगली रादर ॲज ही सेड क्लोजर दॅन ही इज, हो ना? सो मला एक क्युरिओसिटी म्हणून चितळेंकडे एखादं फॅमिली फंक्शन किंवा सणावाराला सगळी माणसं गोळा झाल्यानंतर कार्यालय वगैरे रेंट करायला लागतं तुम्हाला? Almost, yes. Oh, no? Close family members are about 100-120 लोक. Wow, yeah, that's so nice. Family. So सगळे एकत्र येतात, like you all have your family do's and all. हो, we have these functions असे पूर्ण वर्षभरामध्ये लिहून ठेवलेले असतात. कोणाच्या घरी काय फंक्शन आहे, तसं आमच्या घरी काय आहे. अच्छा, त्याचं पण कॅलेंडर असतं? येस, त्याचंही कॅलेंडर असतं आणि इट इज व्हेरी नाईसली डिस्ट्रीब्युटेड. सो एव्हरीबडी गेट्स टू होस्ट, एव्हरीबडी गेट्स टू कॉल पीपल ओव्हर. प्लस आम्ही म्हणजे इवन द लेडीज ऑफ द हाऊस वी लाईक टू मीट विदाउट एनी फंक्शन ऑल्सो बिकॉज वी जेन्युइनली हॅव अ लॉट ऑफ फन टुगेदर. That is so good to know. But who are you closest to amongst the Chitales? माय सिस्टर इन लॉ. That is so nice. Yeah. That's such a beautiful bond, And who do you think has influenced Indranil's upbringing the most? Women wise? Whoever you think. His uncles definitely from Bilavadi. कारण त्यांनी बऱ्यापैकी टेक्नॉलॉजिकल चेंजेस पण आणले आणि आय डिडंट गेट टू मीट बट आय एम शुअर की त्याचा ग्रँडफादर ऑल्सो हॅड अ मेजर इम्पॅक्ट ऑन हिज अपब्रिंगिंग अँड हिज करंट स्टेट. आणि चितळे बंधू टीमचा घरचा कॅप्टन कोण? युअर मॉम. मोस्टली. आणि द मोस्ट ट्रोल्ड चितळे ॲट होम? ट्रोल्ड चितळे इन व्हॉट वे? म्हणजे द वन हू कीप्स गेटिंग इन टू ट्रबल. Keeps getting into trouble is him.
म्हणजे Not winner even a hands discussion. down. End of discussion. See, you have been an entrepreneur and married into a family like theirs. So you'd be able to tell me better की ही जी लाईफस्टाईल असते म्हणजे सतत काम करत असतात सगळेच जण, एस्पेशली द मेन, अँड नाव इवन यू ऑल सतत डिस्कशन्स इज अबाउट वर्क. ही इज ट्रॅव्हलिंग मोर दॅन हाफ ऑफ द इयर. सो हाऊ डू यू कोप अप विथ दिस लाईफस्टाईल? सो ऑनेस्टली माझ्यासाठी हे फारसं चेंज नाही आहे बिकॉज आय कम फ्रॉम अ फॅमिली जिथे सगळे एंटरप्रेनर्स आहेत. माय ग्रँडफादर वॉज अन एंटरप्रेनर, माय डॅड इज अन एंटरप्रेनर, माय मॉम ऑल्सो वर्क्स विथ माय डॅड. सो आय हॅव ग्रोन अप सीइंग देम वर्क. येस. सो माझ्या वडिलांनी त्यांचं पहिली कंपनी सुरू केली वेन आय वॉज 2-3 years old फ्रॉम द बेसमेंट ऑफ आवर हाऊस विच इज नाव अ फुल्ली फंक्शनिंग बिल्डिंग. सो आय हॅव सीन देम वर्क more than 18-19 hours a day sometimes. या. सो ते डिस्कशन, कामाचं डिस्कशन आणि ते कायमच चालू राहतं, कायमच ट्रॅव्हल कोणी ना कोणतरी पेरेंट करत असतं, हे वॉज ऑलवेज समथिंग दॅट आय ग्रू अप इन. सो दिस वॉज नॉट अ बिग No चेंज change. फॉर हाँ. मी. नो, इट वॉज नॉट. But good in a way, na? Yes, Otherwise, yes. it would be difficult to cope up. येस, इट वुड बी. इफ यू कारण आर नॉट मग- यूज टू इट, इट वुड बी. करेक्ट. आणि मग असं होतं ना की डायनिंग टेबल कॉन्व्हर्सेशन्स आर ऑल्सो लाईक बोर्ड मीटिंग्स. पण त्याची आय गेस तुला सवय आहे. मला सवय आहे त्याची. आणि इट ॲक्च्युली इज नाईस बिकॉज सिन्स आय एम नॉट डायरेक्टली इन्क्लुडेड इन द वर्क, आय फील लाईक आय एम इन्क्लुडेड. हो या, दॅट इज ट्रू. दे ऑलवेज टॉक अबाउट वर्क, सो युजली आम्हाला माहितीच असतं सगळं काय चाललंय ते. खरं आहे, खरं आहे. पण चितळे बंधू बरोबर चितळेंच्या बहिणी कितपत इन्व्हॉल्व्ड आहेत बिझनेस एक्सपॅन्शनमध्ये? म्हणजे आय एम ट्राईंग टू कम टू द विमेन ऑफ युअर फॅमिली. सो लेट्स स्टार्ट विथ इन केस यू नो वॉट युअर पणजी कॉन्ट्रीब्युटेड. I mean, it's my bad fortune that I never got to meet her. पण जे काय मी ऐकलंय माझ्या आजीकडनं की शी वॉज वन ऑफ द वायजेस्ट वुमेन दॅट द फॅमिली इज एव्हर सीन. हो. So she came in from a family which used to run printing press and a newspaper in the pre-independence era. पण त्याच्यामुळे त्यांचं पॉलिटिकल अॅक्युमेंट प्रचंड स्ट्रॉंग होतं. आणि त्यामुळे आय थिंक शी सेट द फाउंडेशन फॉर चितळे बंधू सक्सेस. कारण की त्यांनी त्यावेळेस त्यांची मुलं म्हणजे माझ्या आजोबांचं जनरेशन त्यांना प्रत्येकाला वेगळं घर करून दिलं जेव्हा त्यांचं लग्न झालं. बापरे, त्या काळात. पण व्हॉट वी टॉक अबाउट किचन पॉलिटिक्स, द लेडी वॉज सो ॲस्ट्यूट दॅट शी एन्श्योर्ड की किचन पॉलिटिक्सला जागाच ठेवू नका कारण की धंदा करायचा. सो आय मीन व्हॉट एल्स कॅन यू से राईट. त्यांनी तो प्रेसिडेंट सेट केला आणि आय थिंक दॅट जस्ट सेट आउट वेअर नेक्स्ट जनरेशन हॅड फ्रीडम. आणि दॅट्स वाय द कॅमेराडरी एक्झिट्स बिटवीन ऑल द फॅमिलीज. एव्हरीबडी इज हॅव्हिंग फ्रीडम अराउंड इट. हो ना, म्हणजे त्या ऍक्च्युअल बिझनेसपेक्षा हा डिसिजन वॉज सर्वात मोठा आहे, खूपच मोठा आणि क्वाईट बोल्ड टू. 5-6 मुलं होती त्यांना. असं नाही की कमी काही संख्या होती की 2च आहेत, 2 वेगळे आहे. पण प्रत्येकाला शी एन्श्योर्ड की दे हॅड देअर इंडिपेंडन्स. त्यामुळे माझ्या आजीचं जे जनरेशन होतं की ज्या सगळ्या जस्ट अराउंड इंडिपेंडन्स एरा सगळ्यांची लग्न झाली, तर त्यामुळे त्या सगळ्या वेगळ्या काळात होत्या. काही जणी शिकलेल्या होत्या, काही जणी नव्हत्या शिकलेल्या, काही जणांचं जस्ट मॅट्रिक्युलेशन झालेलं होतं. सो हे स्वातंत्र्य त्यांना जेव्हा मिळालं तर तेव्हा दे कुड एम्पॉवर देअर हजबंड्स व्हेरी वेल. कारण की तेव्हा घरात कॅश सांभाळण्यापासून केशर सांभाळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आज्यांनीच केलेल्याच आमच्या. खरं आहे. त्याच्यामुळे कारण सेफ नव्हतं, काही बाकी ऑफिसेस नव्हती, दुकानं तेव्हा चालायची किंवा डेअरी फुल टाईम चालायची. सो या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं, तर ते करू शकले कारण की त्यांना इंडिपेंडन्स होतं. आणि अशी कुठली फॅमिली रेसिपी आहे जी आज सुद्धा एक प्रॉडक्ट म्हणून विकली जाते? रव्याचा लाडू किंवा बेसन लाडू जे चितळे बंधू विकतात ते माझ्या दोन्ही आज्यांनी मिळून रिफाईन केलेलं आहे. अरे, अजूनही मला कधीतरी झोपेत येते आठवण की आज बरोबर लागला नाही म्हणून आजीने फोन केला फॅक्टरीत की हे काय बरोबर नाहीये. सिरियसली? हो. सो शी इज टू टेस्ट. Oh, she used to taste, she used to Comment. make sure, comment and also give right feedback. Oh, lovely. And what about the generations you have known of? सो हिज मदर, स्टार्टिंग फ्रॉम हिज मदर. सो त्यासुद्धा एका फॅक्टरीमध्ये, एक फॅक्टरीचं पूर्ण ऑपरेशन्स त्या बघतात. एव्हरी डे शी गोज. तिथे विमेन एम्प्लॉई खूप जास्ती आहेत. सो त्यांच्याकडे एका वुमेनच्या पर्स्पेक्टिव्हनी बघणं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, त्यांना तिकडे जाऊन सुपरविजन करणं आणि जे लागतं त्या पद्धतीने गायडन्स करणं त्या करतात. She is a director in that company. Oh, lovely. शी इज व्हेरी ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड. अँड हिज सिस्टर ऑल्सो. ती पण आता ऑलमोस्ट 6-7 वर्ष झाली शी इज अ पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन आणि शी लुक्स आफ्टर द IT, एंटायर IT ऑफ चितळे बंधू. वाव या.
Amazing. Not many people are again aware of how actively the women of the family are involved. So you have 2 boys, right? येस. त्यांची नावं आणि त्यांचं एज का हवंय मला ते नंतर कळेल तुला. ओके. मोठ्याचं नाव अन्विक आहे, तो आता 7 होईल, आणि छोट्याचं नाव युग आहे, तो 5 आहे. ओके. सो इंद्रनील, कमिंग टू युअर बॉईज, प्रत्येक पिढीला असं वाटत असतं की आपल्या पुढची पिढी आहे ना 10 पावलं पुढे आहे, यु नो. सो त्या दृष्टीने कधी तुला तुझ्या बाळांची पावलं पाळण्यात दिसली का? आहे काय प्रश्नच नाही. म्हणजे दे बोथ डिस्प्ले व्हेरी टिपिकल चितळे कॅरेक्टरिस्टिक्स, की एकतर सगळं अनकन्व्हेन्शनल काहीतरी त्यांना करायचं असतं, की रूल फॉलो करणार नाही, डिसिप्लिन ते फॉलो करतील, की या वेळा उठायचं, या वेळा खायचं, ते डिसिप्लिन, बट ॲब्सोल्युटली नॉट ॲधरंट टू एनी रूल्स, की बाबा हे असं सांगितलं म्हणजे करणार मी, असंच असं नाही, आउटकम आलं तर आलं. अँड आय थिंक बोथ ऑफ देम हॅव देअर ओन वेज ऑफ डुईंग दॅट. सो द एल्डर वन इज मोर इन्क्लाइंड टू म्युझिक आणि रिसर्च आणि जस्ट इन जनरल ही गेट्स इन टू द डीप ऑफ थिंग्स. तर तो आता ती कोल्डप्लेची गाणी स्वतःच ऐकतो आणि वाजवतो कीबोर्डवरती. सो विच आय फाइंड इट टू बी रिमार्केबल, कारण मी 6 वर्षाचा होतो तेव्हा मला काही एवढी अक्कल नव्हती. आणि धाकटा जो आहे तो बोलायला दाट आहे. आय थिंक ही अंडरस्टँड्स people issues very well. So he is very good to interact with. त्याच्यामुळे for a 5-year-old he speaks like a 10-year-old. त्यामुळे ऑन्ट्रप्रनरशिप कुठे दिसतीये? आय थिंक अमिताभ सांगेल किस्सा. हो, त्याच्या शाळेमध्येच म्हणजे प्री स्कूलमध्ये तो बाकरवडी ऑलमोस्ट विकायलाच निघाला होता. त्याच्या टीचरनी त्याला विचारलं की माझ्यासाठी बाकरवडी आणशील का? तो म्हणे हो आणीन, पण 10 रुपयाला असते बाकरवडी. आणि मग टीचरनी विचारलं मग मला आंबा बर्फी चालेल? मग तो म्हणला आंबा बर्फी 15 रुपयाला असते. सो त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बर्फी महाग आहे बाकरवडीपेक्षा. सी, म्हणजे इट रन्स इन द जीन्स असल्यासारखं आहे, हो की नाही? दिस अँड प्री स्कूल म्हणजे व्हॉट एज इज? He was 3.5 or 4 at that time. सो चितळेंकडे टेल शो डू टेक्निक वर्क्स आय गेस. कधी कधी मला टेन्शन येतं की काय बोलतील नक्की. बट हाऊ मच हॅव यू सीन युअर फादर स्पेंड टाइम ॲट होम बिंग विथ यू, और ज्याला आपण आजकाल क्वालिटी टाइम म्हणतो? वेल ॲक्च्युली बाबा आणि माझं क्वालिटी इंटरॅक्शन जे झालं ना ते खूप लेट एजमध्ये झालं. इनिशियल डेज ही वॉज जस्ट वर्किंग व्हेरी हार्ड. त्याच्यामुळे दॅट्स ऑल वीव सीन की ते सकाळी 4-4:30 पासून जागे असायचे ते रात्री 9:30-10 पर्यंत कामच करायचे. तर त्यामुळे ही मेड टाईम फॉर वॉट एव्हर वॉज इम्पॉर्टंट, की काय वाढदिवस आहे, रिझल्ट आहे, कधीतरी एखाद दिवस शाळेतनं आणायचं काहीतरी आहे, तर त्याला ही वुड मेक टाईम. ऑटोमोबाईल मॅगझिन्स वाचायची सवय मला त्यांनी लावली, कारण त्यांनी मला पहिल्यांदा सबस्क्राईब करून एक मॅगझिन आणून दिलं. तर त्याच्यामुळे त्याच्यातनं मी मॅगझिन्स वाचायला लागलो. मग ती वेगवेगळी सबस्क्राईब करा, मग त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गेलो. आय थिंक इंटरनेटचा ॲक्सेस त्यांच्यामुळे मला खूप लवकर मिळाला आणि ट्रस्टेड मी विथ इट. तर त्यामुळे आणि आमचं सर्वात जास्त इंटरॅक्शन जे होतं ते इंडियन क्लासिकल म्युझिकवर होतं, कारण त्यांना ते जेन्युनली आवडतं, त्यांना ते कळतं. आणि दॅट कॉन्व्हर्सेशन इज सो नॉन ट्रान्झॅक्शनल की यू ॲक्च्युली शेअर मोर इमोशनल थिंग्स देअर. तर त्यामुळे मोस्टली आमचं एंगेजमेंट त्याच्यावर होतं. इन कम्पॅरिझन आता ते मला कालच सांगत होते, परवाच रविवार होता, तर की बाबा तू जास्त वेळ जरा घालव त्यांच्याबरोबर, गेले काही दिवस पाहिलंच नाही. म्हणलं हो आय एम प्लॅनिंग. पण म्हणजे कायम चर्चा तीच होते की म्हणजे व्हॉट इज द काइंड ऑफ एक्झाम्पल वी आर सेटिंग फॉर किड्स दिस यंग. सो my smartness is not something that I can naturally talk about, but hard work is something that I can naturally talk about. So seeing both parents work hard, grandparents work hard, both grandparents work hard even at this age is possibly the best example we can create for them at this age. Oh yes. Whenever they are older, I think that is where the interaction will be more hands-on on business. खरं आहे, अगदी खरं आहे. But I guess that's the best way to teach your child. You do it yourself. Okay. But all said and done, they are aware that they are chitales. They are aware they are born with a platinum spoon. अजून ते छोटे थोडे हे पूर्ण याचा आवाका येण्यासाठी, पण त्यांना माहिती की त्यांचे बाबा काय करतात आणि फॅमिली काय करते हे त्यांना आयडिया आहे, पण अजून पूर्ण गोष्टीचा आवाका नाही, कारण लहान आहेत अजून. करेक्ट. पण मोठे होऊन विच वे दे विल गो डिपेंड्स ऑन घरचं वातावरण. सो इन देअर अपब्रिंगिंग डू यू एन्श्योर दॅट यु नो ह्या गोष्टींमुळे त्यांचे पाय जमिनीवरच राहतील? येस, वी ट्राय दॅट व्हेरी हार्ड. म्हणून काही काही गोष्टी आम्ही पण ॲज पेरेंट्स डिस्कस केल्या होत्या की ह्या नॉन निगोशिएबल आहेत. अँड व्हॉट आर दोज? स्पोर्ट्स म्हणजे इन्व्हॉल्वमेंट इन सम फॉर्म ऑफ स्पोर्ट,
I am pushing more for individual sport because I was Because a you've part been a swimmer. of an individual sport. So I think त्यांनी आपल्याला जो एक हम्बलिंग इफेक्ट असतो डेली तो येणं साध्य होऊ शकतं इफ यू आर अ पार्ट ऑफ सम स्पोर्ट और सम एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी विच इज नॉट जस्ट स्कूल रिलेटेड टू स्कूल और अकॅडमी. So both of you all have made sure that they are into some or the other. या दे आर स्टील फिगरिंग इट आउट की ते कशामध्ये चांगले होतील बट दे आर एक्सप्लोरिंग स्पोर्ट्स फॉर शुअर. And will your children have the freedom to choose their own craft? Would you like them to follow your footsteps? I think it's better they choose their own craft. Yeah. म्हणजे now how to make my craft attractive to them to be chosen is now the onus on me. पण I would not want to compel them into any decision. कारण the company size governance mechanisms are so large that it cannot be risked at the cost of one person's ambition. It has to be based on merit. त्याच्यामुळे आणि मेरिट जर काय इंटरेस्टच नसेल तर कसलं मेरिट तुम्ही बघायचं तर त्याच्यामुळे इट्स फ्रीडम इज देअर्स असं. पण त्यांना अंदाजा आहे व्हॉट देअर फोर फादर्स हॅव डन फॉर देम किंवा काय इनहेरिट करतात ह्याचा अंदाजा तुम्ही देता त्यांना? त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे असं लिटरेचर थ्रू माहिती आहे की काय केलं कोणी काय केलं कुठे काय आहे पण त्याचा एक्झॅक्टली मी सांगते तसा स्केल वाईज जो आवाका आहे तो त्यांना अजून काही नाही आहे तो नाही. अँड हाऊ आर युअर हॉलिडेज म्हणजे जाता का हॉलिडेज वगैरे वर? जातो वी मेक शुअर दॅट वी गो ॲटलिस्ट वन्स और मॅक्सिमम. ही मस्ट बी कंबायनिंग सम काइंड ऑफ वर्क विथ युअर हॉलिडेज. अँड सध्या तसं व्हायला लागलंय बट वी एन्जॉय वॉट एव्हर टाइम वी गेट टुगेदर. आता हे कॅमेरा समोर बोलते इंद्रनील. खरं आता कॅमेरा नंतर मला सांगेल. नाही आय थिंक तसं होतं पण हल्ली रादर पोस्ट किड्स हॅव बीन मेकिंग मोर टाइम फॉर द फॅमिली हॉलिडेज. Wow, that's nice. रादर मेड एफर्ट की फॅमिली हॉलिडेमध्ये बाकी काही घुसवायचं नाही. काहीतरी कुठली तरी मीटिंग येते काहीतरी होतं ते होतंच पण म्हणजे वी डू टेक दॅट डाऊन टाईम मोर सिरियसली नाव. So that brings us to the last segment of Soulsome. One lesson that life taught you and that you would like to share with our viewers, Amita. Let's start with you. To keep going out of your comfort zone is something that I have learned from my experiences. कारण looking at my personality, I am a person की जी तिच्या comfort zone मध्ये राहील. She will stay in the flow state. So I have had the most incredible experiences whenever I've explored out of my comfort zone in my life. I would say. Really? So this is something that I would like to remember till the end. And you, Indraneel? सो एक जॅपनीज प्रोवर्ब आहे पण समथिंग आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ की विजन विदाउट ॲक्शन इज अ डे ड्रीम आणि ॲक्शन विदाउट विजन इज अ नाईटमेअर. Lovely. तर त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजेत नाहीतर मग यू आर ऑलवेज गोईंग ॲस्ट्रे. So both have to go hand in hand. Wow, yeah. Nice. Entrepreneurship is a marathon of resilience rather than a sprint to success. So keep creating value and be honest to your customers. Remember, turnover is vanity, profit is sanity, but cash flow is the reality. Just like it is here at चितळे बंधू, जिथे काहीही झालं तरी धंदा जोरातच सुरू असतो. With that, we conclude on Soulsome today. Do like, share, subscribe, and comment on Soulsome with Sarika, where we bring to you yet another person behind the persona. Till then, take care, guys. Remember, life is short. Live it fully, love unconditionally, and laugh out wholeheartedly. Thank you, and God be with all of us.